साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर महानगरपालिकेच्या लेडीज सिंघम आरोग्य अधिकारी राखी माने यांनी गुजरातला जाणारा ब्लडमधला प्लाझ्मा तस्करी होत असताना तो टेम्पो 7 रस्ता येथे पत्रकार मोहन थळंगे, तानाजी शिवशरण आणि मुस्ताक शेतसंदी यांनी पकडला आणि पोलीस स्टेशनला 112 नंबरला कॉल केला आणि त्या ठिकाणी पोलीस बोलावून तो टेम्पो सदर बाजार पोलीस स्टेशनला आणला गेला आणि त्यावेळेस महापालिकेच्या आरोग्य अधिकारी राखी माने यांना फोन करून त्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली। पत्रकारांची मोठी कामगिरी या ठिकाणी ठरली गेली, कारण पत्रकार हे समाजाचा चौथा स्तंभ असून तेच इमानदारीने काम करू शकतात। पत्रकारांमुळे अधिकाऱ्यांना बरीच अडचण होत आहे। तो टेम्पो जर पकडला नसता तर सोलापूरचे रक्त आणि प्लाझ्मा गुजरातला गेले असते हे लक्षात आले। राजकीय वरदहस्त असलेल्या अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनने कोणतीही कारवाई केलेली नाही, पण आरोग्य विभागाने शिताफीने तो प्लाझ्मा आपल्या ताब्यात घेऊन ॲम्ब्युलन्स बोलवली आणि त्यामध्ये सर्व प्लाझ्मा आपल्या ताब्यात घेऊन पुढील कारवाई करू असे आश्वासन पत्रकारांना दिले। या ठिकाणी पत्रकारांचा विजय आहे, त्याचबरोबर अधिकाऱ्यांचाही विजय आहे। केवळ पत्रकारांच्या सांगण्यावरून आणि सत्य परिस्थितीवरून सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या राखी माने यांनी सोलापूर हितासाठी काम करावे अशी सोलापूरकरांची अपेक्षा आहे। सर, लाईफ सेव्हिंग ड्रग्स मॅडम, हे कुठेही तस्करी किंवा अशा चुकीची गोष्टी होत नाही। हे लोकांनी ते असं हे करतात। माझ्या सोलापूरच्या जनतेत एवढंच म्हणणे आहे, आमचा प्लाझ्मा ब्लड कशासाठी स्टेटच्या बाहेर नको, सोलापूरच्याच बाहेर नको, नाही सोलापूरच्याच बाहेर नको। एक इथली लोक गरीब आहेत, त्यांना परचेस करणं प्लाझ्मा होत नाही, ब्लड विकत घेणं होत नाही। हा, तर तुम्ही काय आमच्या याच्यात दुसरे बिलकुल नाही, तुम्ही सोलापूरच्या जनतेचा विचार करायचा। बाकी ते एफडीआयच्या लोकांनी काय तुम्हाला परमिशन दिली ते आल्यानंतर आपण पाहूया। 2 मिनिट, माझा तर ह्या गोष्टीला पूर्णपणे विरोध आहे। हां मॅम, चालेल मॅडम, 2 मिनिट। हां।